प्रथम मी पाळक साहेबांचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली की मी देवाच्या वचनातून या ठिकाणी पवित्र आठवड्याबद्दल सांगावं. म्हणून प्रथम मी पाळक साहेबांना धन्यवाद करते आणि त्यांना जो मला प्रोत्साहन त्यांनी दिलेले त्याबद्दल त्यांचे आभार मानते. तसेच चर्च देखील मी आभार मानते. तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात म्हणून तुमच्या नावाला परमेश्वराला मी धन्यवाद देते की तुम्हाला सर्वांना या ठिकाणी परमेश्वर घेऊन आलेला आहे. आपण या ठिकाणी काल जे झालेलं आहे तर आपण बघितलंय पवित्र आठवडा चालू झालेला आहे आणि या पवित्र आठवड्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती पहिली म्हणजे आपण जो झावळ्याचा रविवार म्हटलेला आहे तो आपण साजरा केलेला आहे नाही का. झावळ्याच्या रविवारी येशू ख्रिस्ताचा जय उत्सवाने येरुशलेमेत प्रवेश झालेला आहे आणि हो सन्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो या घोषणांनी परिसर काय झालेला आहे, दुमदुमलेला आहे. आणि दुसरा घटना जी आहे प्रियांनो ती आहे सोमवारी म्हणजे काल जे आपण वचन ऐकलेलं आहे मंदिराचे शुद्धीकरण. आणि कालचा जो विषय होता पवित्र सप्ताहाचा तो आहे की मंदिराचे शुद्धीकरण. कालचा विषय आपल्याला तो घ्यायचा होता आणि आज जे आहे ते अंजिराच्या झाडाबद्दल आहे प्रियांनो. जर आपण प्रत्येक चर्चमध्ये बघितलं तर आज जे आहे अंजिराच्या झाडाबद्दलच प्रत्येक चर्चमध्ये बोलतात. कारण सीएनआयच्या चर्चमध्ये शक्यतो सगळे वचन ह्याद्वारेच पवित्र सप्ताह मानला जातो. आणि या ठिकाणी येशूचा शास्त्री पुरुषाबरोबर वादविवाद झाला व प्रभूने विविध दाखले दिलेले आहे. आणि उद्याचा विषय आहे प्रियानो एका स्त्रीने येशूला तेल अभंग केलेला आहे आणि गुरुवारचा आहे येशूने शिष्याबरोबर शेवटचे भोजन केलेले आहे. आता या ठिकाणी आपण हा जो सप्ताह आहे याबद्दल ऐकलेलं आहे. आता आपण वचनाकडे जाऊया. त्याआधी आपण वाचूया वचन. सिस्टर वाडकर सिस्टर तुम्ही वचन वाचतील आणि ते पुढे येऊन आपल्यासाठी वचन वाचणार आहेत. मार्क शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 11वा अध्याय 12 ते 14. निष्फळ अंजिराचे झाड. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा प्याल्याने भरलेले असे अंजिराचे एक झाड त्याने दुरून पाहिले आणि कदाचित त्यावर काही मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाना वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा त्याने त्याला म्हटले, यापुढे कोणी तुझे फळ कधीही न खावं. हे त्याच्या शिष्यांनी ऐकले. अजून एक शास्त्र भाग आपण वाचूया या ठिकाणी. मत्ताईचा 21वा अध्याय आणि वचन 18 ते 22 आपल्यासाठी भाविका सिस्टर वाचतील हिंदीमध्ये. 21 अध्याय वचन 18 ते 22. आमेन. शेवटचा अजून एक अध्याय आहे आणि त्यामध्ये आहे लूक याचा 13वा अध्याय वचन 6 ते 9 पर्यंत. अजून एक सिस्टर आहेत त्या वाचतील. उज्ज्वला.
आमेन. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद करतो बापा. वचन बोलणारे आम्ही नाही तर तुझा आत्मा असू दे बापा. बसलेल्या प्रत्येकाला हे वचनाची फोड करून तू बोल बापा. आम्ही नाही तर तुझा आत्मा चालू दे प्रभू राजा. आणि तुझे गौरव होते. तुलाच मान सन्मान गौरव देते. प्रभू येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना केली म्हणून तुम्ही ऐका. आमेन. या ठिकाणी आपण वाचलेले आहेत 3 ठिकाणी अंजिराच्या झाडाबद्दल सांगितलेले आहे प्रियांनो. आणि ह्या तिन्ही अध्यामध्ये सांगितलेलं आहे की हंगामा नव्हता नाही का. आणि प्रत्येक ठिकाणी काय सांगितले, त्याने हा दाखला सांगितला. कोणा एकाचे द्राक्षमळ्या लावलेले अंजिराचे एक झाड होते. आणि तो द्राक्षमळ्याचा एक मळा होता. त्या मळ्यामध्ये एक झाड लावलेलं होतं प्रियानो. मग ते झाड येशू ख्रिस्ताने हा दाखला सांगितलेला आहे या ठिकाणी. येशू ख्रिस्ताने हा दाखला सांगितला आणि माळी कोण आहे? येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. आणि हा दाखला येशू ख्रिस्त सांगत आहे. मग परमेश्वर तुमच्याकडून लगेच अपेक्षा करत नाही कोणत्याही गोष्टीची. परमेश्वर तुमच्याकडून लगेच अपेक्षा करत नाही. आणि तुम्ही नवीन विश्वासात आहात आला तर देव तुमच्याकडून लगेच फळ देखील पाहावयास येत नाही. मग तुम्हाला किती वर्ष या ठिकाणी माळ्याने काय सांगितलेले प्रियानो, माळ्याने काय केलेले या ठिकाणी, आपण तो फळ पाहावयास आला परंतु त्याला मिळाले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा मी आज 3 वर्ष या अंजिराच्या फळ पाहावयास येतो परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक. भूमीला उगाच भार तरी का असावा. आणि या ठिकाणी माळी बोलत आहे की काय, तू काय कर, हे जे झाड आहे गेले 3 वर्षापासून मी ह्या झाडाचं फळ पाहण्यासाठी येतोय पण 3 वर्षापासून मला ह्या झाडावर फळ मिळत नाही. प्रियांनो, परमेश्वर खरंच त्या भरलेले पानं जे होते त्या झाडाला, परमेश्वराचं अगोदर वचन आपण वाचलं का त्या दिवशी त्याचा हंगामा नव्हता परंतु परमेश्वर त्या झाडाजवळ गेलेला आहे आणि त्या ठिकाणी तो फळ पाहत आहे. फळ पाहतो परंतु त्या ठिकाणी पाना वाचून त्याला काहीही भेटत नाही. मग तो काय करतो, फळ नाही तर लगेच तो म्हणतो, ह्या झाडाला तू का ठेवतोय, ह्याचा उपयोग काय आहे, हे जर झाड उपयोगी पडत नाही, हे माझ्या कोणत्याही कामाचं नाही, तर असं कर, ह्या झाडाला तू काय कर, तोडून टाक. परंतु परमेश्वराला माळी म्हणतो की नाही नाही महाराज, एवढ्या वर्षी हे राहू द्या. गेले आज आपण 3 वर्षापासून हे वचन, म्हणजे मी ते 3 वर्ष झाले हे वचन मी सांगत आहे. 2 वर्षापासून. पहिल्या वर्षी मी याची तेलाभंग करणारी सी याबद्दल मी बोललेली आहे. तर गेले 3 वर्ष म्हणजे 22, 23 आणि 24, आता किती आहे, 25 आहे. गेले 3 वर्षापासून आपण वचन ऐकत आहात. मग आज 3 वर्षापासून किती लोकांनी परमेश्वराच्या वचनाकडे वळून फळं देण्याचे कार्य केलेले आहे. असे किती लोक आहेत की खरोखर त्यांनी देवाच्या वचनासाठी एक आत्म्याने खऱ्या पाण्याने प्रभूकडे वळालेत. 3 वर्षापासून त्या फळाची ते परमेश्वर तुमच्याकडे डोळे लावून वाट पाहत आहे परंतु तुमच्याकडून अपेक्षाच नाही काही. तुम्ही त्या परमेश्वराच्या कार्यासाठी काही झटलेलेच नाही परंतु देव तुमची काय करत आहे, अपेक्षा करतो. प्रियांनो, गेले मागच्या वर्षी तुम्हाला 24 मध्ये देवाने काय केलेलं, सांभाळलेले. परमेश्वराने तुम्हाला सांभाळले, तुम्हाला आजारी पडू दिले नाही, तुम्हाला रोग होऊ दिले नाही, तुम्ही सर्व गोष्टीमध्ये तंदुरुस्त होतात. परंतु परमेश्वराच्या कार्यासाठी तुम्ही उभे राहिलात का? नाही. आपल्याला ज्या वेळेस जास्ती तकलीफ होती ना त्यावेळेस आपण काय करतो, प्रभूकडे जातो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो, विनंत्या करतो त्यावेळेस आपण. आणि प्रभूला म्हणतो, प्रभू नाही का, माझ्या पापाची मला तू काय कर, क्षमा कर. परंतु फळ देण्यासाठी आपण बाहेर जातो का? आपल्याला काय देवाने सांगितलेले आपण वाचूया. स्तोत्र याचा 1 अध्याय आणि वचन 3 वाचू. स्तोत्र 1 वचन 3. स्तोत्र याचा 1 अध्याय आणि वचन 3 आपण जे वाचलेलं आहे प्रियांनो, जे झाड पाण्याच्या प्रभावाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आता हे झाड कुठे लावलेले आहे प्रियांनो?
पाण्याच्या ठिकाणी लावलेलं आहे. मग ते झाड कसं असणार आहे? एकदम टवटवीत आणि हिरवेगार पानाने ते झाड काय होईल? फुललेलं आहे, फळलेलं आहे. त्याला प्रत्येक ठिकाणी पानं गच्च भरलेले आहेत आणि फळं देखील येणार. का तर ते झाड कुठे आहे? पाण्याच्या प्रभावाजवळ आहे. त्याला पाहिजे तेवढं पोषण त्या झाडाला मिळत आहे. मग प्रियांनो, हे झाड जे आहे, या झाडाची उपमा तुम्हाला आणि मला दिलेली आहे. मग हे झाडाने काय केलं पाहिजे? तुम्ही आणि मी देवाचं वचन रोज आणि रोज वाचलं पाहिजे. देवाच्या वचनात आपण मुळावले पाहिजे. परमेश्वराचं वचनाजवळ ज्यावेळेस तुम्ही वाचतात, ज्यावेळेस तुम्ही ते ग्रहण करतात, आत्म्याने ते ग्रहण करून त्या वचनाप्रमाणे आचरण करतात आणि बाहेर जाऊन जे अनेक आत्मे देवापासून लांब आहेत, अशा लोकांना जाऊन ते वचन सांगतात, त्यावेळेस तुम्ही फळ देणारे बनतात. मग जे झाड, जसं तुम्ही पवित्र शास्त्र म्हटलेलं आहे त्याजवळ असतात, म्हणजे तुम्ही झाड आहात, पण वचन तुमच्या जवळ आहे, तुमच्या हृदयात आहे, तुमच्या मुखात आहे. म्हणजे अनुवाद 6 मध्ये काय म्हटलेले? तू बसता, उठता, निजता, झोपता, तू देवाच्या वचनाबद्दल काय कर? बोलत राहा. तसं तुम्हाला आणि मला देवाचं वचन काय करायचंय? बोलत राहायचं. मग हे झाड जे आहे ते पाण्याच्या प्रभावाजवळ लावलेलं होतं आणि ते कसं होतं? हिरवंगार झालेलं होतं आणि ते काय होतं? फळ देणारं होतं, नाही का? मग आपण बघितलं का त्याचे पानं कधीही कोमत नाही आणि जो माणूस देवाच्या वचनात असतो, प्रार्थनेत असतो, आराधनेत असतो, तो तुम्हाला कधीही सुकल्याला दिसणार नाही. का? तो टवटवीत आणि रसभरीत. स्तोत्र 92 मध्ये सांगितलंय की जे लोक पवित्र मंदिरात असतात रोपलेले, ते रसभरीत व टवटवीत असतात, नाही का? तर तुम्ही आणि मी पवित्र मंदिरात देवाच्या वचनासाठी येतो. ते वचन तुम्ही आणि मी ग्रहण करतो. त्या वचनाने तुमचा आत्मा काय होतो? उल्हासित, आनंदित होतो आणि तुम्ही ते वचन लोकाला जाऊन सांगतात, म्हणजे तुम्ही फळ देणारे होतात, नाही का? मग त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला त्याद्वारे काय करणार? आशीर्वादित करणार. योहानाचा 15वा अध्याय आणि वचन आपण 2 वाचले, तर या ठिकाणी देखील फळाबद्दल सांगितलेले आपण वाचूया. आता माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काय करतो? काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून त्या प्रत्येकाला तो काय करतो? साफसूफ करतो. प्रियांनो, जे झाड ज्या माळ्याने लावलं होतं, तो त्याने रिक्वेस्ट केली होती की यंदाच्या वर्षी हे असू द्या, मी काय करतो? त्याला खणतो, चांगलं खत घालतो, पाणी टाकतो आणि नंतर आले त्याला फळ तर ठीक, नाही तर ते काय करा? तुम्ही काढून टाका. परंतु या ठिकाणी देखील सांगितले की जे झाड जे आहे ते काय आहे? माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा. परमेश्वराला फळ देणारे मनुष्य आवडतात आणि माणसं आवडतात. जे लोक फळ देतात, जे देवाच्या कार्यासाठी जातात, प्रथम स्थान देवाला देतात, तर ते कोण असतात? परमेश्वराच्या कार्यासाठी सतत उभा असतात आणि सिद्ध असतात. त्यांना देवाच्या वचनाबद्दल आदर असतो, प्रेम असतं. मग ते काय असतात? फळ देणारे असतात. मग आता जे फळ न देणार आहे त्यांना तो काय करतो? काढून टाकतो, काढून टाकतो, नाही का? आणि फळ देणाऱ्याला तो अधिक काय करतो? सामर्थ्याने भरतो, अधिक सामर्थ्याने भरतो. कारण तो कुठे आहे? पाण्याच्या प्रभावाजवळ, देवाच्या वचनाजवळ, प्रार्थनेच्या राशीजवळ आणि परमेश्वर त्यांच्या जवळ असतो. मग त्यावेळेस ते काय करतात? परमेश्वर त्यांना कुंपण घालतो आणि त्यांना त्याद्वारे काय करतो? आशीर्वादित करतो, नाही का? तसेच प्रियांनो, आपण इर्म्याचा 17वा अध्याय आणि वचन 8 जर वाचलं, तर या ठिकाणी देखील देवाच्या वचनात सांगितलेलं आहे. प्रतिदिन, प्रतिदिवशी तो काय होईल? फळ देणारा होणार. जो जलतटाकी लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदी तटाकी पसरील. उन्हाची झळई येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. ती फळे देण्याचे सोडणार नाही. बघा, कोणत्याही गोष्टीची त्याला काय होणार नाही? चिंता पडणार नाही आणि तो काय करणार?
फळं देण्याचे सोडणार नाही. आणि तो कुठे असणार आहे? जिथे पाणी आहे त्या ठिकाणी तो झाड लावलेलं आहे. तुम्ही आणि मी कुठे आहे? पवित्र वचनाजवळ आहे. तर या गोष्टी माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये घडणार प्रियांनो. तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या वचनासाठी सदैव तयार असलं पाहिजे. प्रियांनो, आपण झाड आहोत. आपल्या झाडाचा उपयोग देवाच्या कार्यासाठी झाला पाहिजे. आपण परमेश्वराच्या वचनासाठी सदैव तयार असलं पाहिजे. फळं देणारे झाले पाहिजे. जर फळ देत नाही तर देवाच्या उपयोगी आपण कोणत्याही कामात उपयोगी पडत नाही. यासाठी आपल्याला उपयोगी पात्र बनायचंय. परमेश्वराला योग्य असं पात्र आपल्याला घडवायचंय. जे प्रभूला आवडतं ते कार्य आपल्याला करायचंय. जे मनुष्याला आवडतं ते आपल्याला करायचं नाही प्रियांनो. कारण मनुष्य आपल्याला वर नेत नाही तर खाली ओढतो. परंतु परमेश्वर तुम्हाला आत्म्याने भरतो आणि सामर्थ्याने भरतो. आत्म्याने चालवतो तो आणि तुम्हाला तुमची उन्नती करत चालतो. मग तुम्ही संदेश द्यायला तयार होतात, प्रार्थना करायला तयार होतात, वचन सांगण्यासाठी तुम्ही ठिकठिकाणी जातात. प्रभूचं कार्य करण्यास तुम्हाला एक आनंद होतो. त्या कार्यामध्ये प्रभूचा आत्मा तुम्हाला चालवतो. म्हणून तुम्ही कुठे आहेत? पाण्याच्या प्रभावाजवळ लावलेले झाड आहे, प्रभूच्या वचनाजवळ. मग आता हे वचन जे आहे प्रियांनो, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये असले पाहिजे. जे प्रभूला आवडतं तेच तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? कार्य केलं पाहिजे. यहोवान्याचा 15वा अध्याय आणि वचन आपण 7 वाचूया. यहोवाने या ठिकाणी सांगत आहे 15:7 मध्ये की तुम्ही माझमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. प्रियांनो, या ठिकाणी तुम्ही मजमध्ये म्हणजे तुम्ही आणि मी प्रभूमध्ये असलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? माझी वचने म्हणजे देवाची वचने, जे परमेश्वराने तुम्हाला आणि मला वचन दिलेले ते तुम्हामध्ये असली पाहिजे. जे काही तुम्हास पाहिजे असेल ते काय करतो परमेश्वर? मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. मग तुम्ही काय मागणार प्रियांनो? जगिक गोष्टी मागू नका, तर तुम्ही आत्मिक गोष्टी मागायला पाहिजे. परमेश्वराच्या वचनातून असे कितीतरी संदेश आहेत. त्यांनी तुम्ही ऐकलं का? त्या संदेश त्यांनी तुम्हाला या जगामध्ये असताना देवाचं कार्य केलं, त्यांनी जगिक गोष्टी मागितल्या नाही प्रियांनो. त्यांनी आत्मिक गोष्टी देवाजवळ मागितलेल्या आहे, नाही का? या ठिकाणी देखील आपल्याला काय करायचंय? तुम्ही मध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास काय होईल? प्राप्त होईल. तुम्ही जे काही मागताल ते परमेश्वर तुम्हाला द्यायला तयार आहे. मग तुम्ही संदेश सांगण्याचं दान मागा, तुम्ही प्रार्थने सांगण्याचं दान मागा परमेश्वराला. मी एक ठिकाणी स्तुती आराधना करायला जाऊ इच्छिते प्रभू, त्यासाठी तू मला चालव, कारण मी तुझ्या वचनात वाढू इच्छिते. ते वचन तुम्हाला समजावून सांग. मला वचन येत नाही, परंतु वचन बोलणारा तुझा पवित्र आत्मा माझ्यामध्ये घाल. त्या आत्म्याने तुम्हाला भर, त्या सामर्थ्याने तू मला चालव, म्हणजे मी तुझं कार्य पुढे घेऊन जाईल, नाही का? यासाठी आपण प्रभूमध्ये असणं खूप खूप गरजेचं आहे आणि देवाच्या वचनात असणं देखील खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्ही आणि मी देवाच्या वचनाजवळ असले पाहिजे, नाही का? आज बघा, आपण बघितलंय की गेले आपण लूक याचा 13वा अध्याय आणि 7व्या वचनात ऐकले की मी आज 3 वर्ष या अंजिरावर फळ पाहावयास येतो, परंतु मला काही आढळत नाही आणि ते तोडून टाक, भूमीला उगच भार कशाला. या ठिकाणी फळ पाहण्यासाठी येशू जातो. मग आज खरंच परमेश्वराला भूक लागली होती प्रियांनो, पण कोणती भूक लागली होती? परमेश्वराला खरोखर आत्मिक भूक होती की शारीरिक भूक लागली होती? आत्मिक भूक लागली होती ना. तर प्रियांनो, ती आत्मिक भूक भागवण्यासाठी तुमचं आणि माझं काम आहे की आपण जाऊन ते फळं द्यायला पाहिजे, नाही का? आपण जाऊन ते फळं दिले पाहिजे. मग नाहीतर मग ह्या झाडाला जसं परमेश्वराने माळ्याला सांगितलं की उगाच कशाला त्या झाडाला, नाही का, भार ठेवतो, तू त्याला तोडून टाक. ते तोडून टाकायला सांगण्या अगोदरच माळ्याने रिक्वेस्ट केलेली आहे, नका नका ते तसं तुम्ही तोडून टाकू नका, कारण त्या झाडाला मी खत घालेल आणि काय करतो? पाणी घालेल, आणि जर वाढले, त्याला आले फळ तर ठीक. आज आपण कित्येक वर्षापासून देवाचं वचन ऐकतो, नाही का? आज आपल्याला पाळक साहेब दर रविवारी आत्म्यातून सामर्थ्याने आपल्याला वचनाने भरतात. आपण ते वचन ऐकत राहतो. ते खत आपल्याला देतात. आपलं सगळं खत आपण काय करतो? खात राहतो. आणि काय करतो?
धष्टपुष्ट होतो, पण आपण कुठं आहेत? जागच्या जागीच आहेत त्या झाडासारखे. आपण ते काय करतो, त्याचा काय उपयोग करतो का? नाही करत. यासाठी आपल्याला कितीतरी लोक आहेत, ते पिक्चर येतात, आपल्याला वचन सांगून जातात. कितीतरी संदेश येतात, ते आपल्याला वचन सांगतात. दर रविवारी आपण आपल्या चर्चमध्ये वचन ऐकतो, परंतु आपल्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. आपल्यावर त्याचा काहीतरी परिणाम झाला पाहिजे. आपण फळं देणारे असले पाहिजे. आपण देवाला संतुष्ट करणारे आत्म्या झाले पाहिजे. आपल्यामध्ये ती उन्नती होण्यासाठी आपण प्रभूकडे काय केले पाहिजे? मागितलं पाहिजे. मग 3 वर्षापासून परमेश्वर काय करतोय? फळं बघत आहे तुमच्याकडे आणि माझ्याकडे. पण 3 वर्षापासून माझ्याकडून देवाला एकही फळ मी आतापर्यंत दिलेलं नाही. आतापर्यंत मी जाऊन सांगितलं का कोणाला? का जो खरंच अंधारात आहे आणि आज त्याला प्रकाश माहित नाही प्रियांनो, आणि त्याला त्या प्रकाशाची गरज आहे, आणि प्रकाश हा येशू ख्रिस्त आहे. त्याबद्दल मी जाऊन कोणाला सांगितले का? माझे ओठ, माझी जीभ, माझं मुख त्यासाठी उघडलेलं आहे का? किंवा मी त्या कार्यासाठी पुढे गेलेली आहे का? मला इच्छा होती, परंतु माझे घरातले काम मला बाहेर पडू देत नाहीत. प्रियांनो, जग आणि जगातल्या गोष्टी पाहा. याचा मत्तईचा 6वा अध्यायाने 33 वचन सांगितले, मला वाटतं 6:33 मध्ये. प्रथम तुम्ही त्याच्या राज्याची काय करा? खटपट करा. तर तुम्हाला ह्या बाकीच्या सर्व गोष्टी, जगिक गोष्टी ज्या आहेत, त्या तुमच्या मागे आपोआप येणार आहेत. तुम्हाला त्यासाठी कष्ट करायचे नाहीत. त्यासाठी परमेश्वराने तुमच्यासाठी ते अगोदरच दिलेले आहेत. पण तुम्हाला कष्ट कोणते करायचे? फळ देण्याचे, वचन जाऊन सांगण्याचे, नाही का? त्यासाठी तुम्ही आणि मी काय केले पाहिजे? काम केलं पाहिजे देवासाठी. यव्हाण्याचा 15वा अध्याय आणि वचन आपण 5 बघू. आणि देवापासून तुम्ही जर वेगळे असाल, तर तुम्हाला काही एक करता येणार नाही. ना तुम्ही वचन वाचू शकणार, ना प्रार्थना करू शकणार, ना तुम्ही इतराला जाऊन स्वार्थ प्रचार करू शकणार, कारण तुम्ही देवापासून वेगळे आहात. एकदम देवाच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. कारण परमेश्वरापासून देवाची आपली जर जर मध्ये जर पोकळी असेल, आणि जर परमेश्वर तुमच्यापासून लांब असेल प्रियांनो, तर तुम्ही जाऊन फळ देऊ शकत नाही. तुम्ही आणि मी देवाच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो मजमध्ये राहतो आणि मी त्याचमध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. कारण मज पासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. तुम्हाला काहीच करता येणार नाही जर तुम्ही प्रभूमध्ये नसाल. परमेश्वरामध्ये असणं खूप गरजेचं आहे प्रिय. दिखावा नाही करायचा. काल आपल्याला सिस्टरने सांगितलंय नाही का, मनुष्याला पाहण्यासाठी तुम्ही आणि मी कोणत्या गोष्टी करू नये. परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाहिलं पाहिजे. कारण स्वर्गातून पृथ्वीवर त्याचे नेत्र तुम्हाला आणि मला पाहतात. तुम्ही काय करतात, तुम्ही काय बोलतात, परमेश्वराच्या वचनाबद्दल, प्रार्थनेबद्दल, आराधनेबद्दल, स्तुतीबद्दल जर तुमच्या मुखातून येत असेल, तर तुम्ही धन्यवादित लोक आहेत. परंतु माझ्या मुखातून जर वेगळंच काही निघत असेल, तर त्याचा देखील झाडा तुम्हाला आणि मला द्यायचा आहे. म्हणून आपण दिखाव्याचे लोक नसावे. सिस्टरने काल आपल्याला त्याबद्दल सांगितलेले. नाही तर त्या फळासारखं काय होणार? वरून काय होणार? पानं एकदम हिरवेगार, आतून ते फळ काय आहे? सडलेलं आहे. वरून ते एकदम काय आहे? टवटवीत आहे. तर प्रियांनो, ते टवटवीतपणा नसून आतला जो आपला जो आत्म्याचा जो आहे, परमेश्वर मंदिर म्हटलेलं आहे नाही का, हे मंदिर जे आहे, या मंदिरात कोणतीही कुटिलता नसली पाहिजे. आपल्या यामध्ये फक्त परमेश्वराचे वचन, आराधना, प्रार्थना तुमच्यामध्ये असली पाहिजे. जे सत्य आहे ते सत्यच असू द्या, कारण सत्य तुमच्या उपयोगी पडणार आहे. कारण परमेश्वर प्रत्येकाला ज्या ज्या शब्दाचा आपण वापर करू, त्या शब्दाचा आपल्याकडून मोल घेणार आहे. आणि ते तुमच्याकडून माझ्याकडून न व्हावे, म्हणून तुम्ही आणि मी प्रभूमध्ये असणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो मजमध्ये राहतो आणि मी त्याचमध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. कारण का? तर परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. म्हणून तो काय करतो? जाऊन फळ देतो. देवाशिवाय, येशूच्या शिवाय तुम्ही कोणताही काम करू शकत नाही. त्याचं सामर्थ्याशिवाय तुम्ही कोणत्याही गोष्टी करू शकत नाही. म्हणून परमेश्वराचं सामर्थ्य, त्याचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तो आत्म्याशिवाय तुम्ही कोणतंही कार्य करू शकणार नाही प्रियांनो, नाही का?
आणि या ठिकाणी आपण बघितलंय अजून येव्हाण्याचा 15वा अध्याय आणि वचन आपण 6 वाचू. मग आता जर प्रभूमध्ये जर तुम्ही आणि मी नसलो तर आपण कसे असणार? एकदम सुकल्यावाने असणार ना. मग 92 मध्ये सांगितले जे परमेश्वराच्या मंदिरात रोपलेले असतात ते रसभरीत टवटवीत असतात. मग आता हे काय सांगितले, कुणी मजमध्ये राहिले नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, मग त्यास गोळा करून अग्नीत टाकतात व ते मग काय होतं त्याचं ते तुम्हाला माहिती, त्याच्यासाठी काय उपयोग होतो. तर प्रियांनो, अशा गोष्टी न घडावं आपल्यामध्ये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. या जगात आपण राहतो, या जगिक गोष्टीसाठी देवाने तुम्हाला आणि मला ज्या गोष्टी दिल्यात तेवढ्यात आपण संतुष्ट असलं पाहिजे. पण देवाच्या कार्यासाठी सतत तुम्ही तयार असलं पाहिजे. आपण तत्पर्य असलं पाहिजे. सदैव सुवेळी अवेळी आपण तयार असलं पाहिजे त्याच्या कार्यासाठी, त्याच्या वचनासाठी, प्रार्थनेसाठी. ज्यावेळेस तुम्हाला कुणी म्हटले प्रियांनो तुम्ही प्रार्थना करा, सिस्टर तुम्ही वचन वाचा, तुम्ही वचन सांगा, तर तुमच्यामध्ये नाही हा शब्द असला नाही पाहिजे. तर तुम्ही तयार असलं पाहिजे, नाही का. मग या ठिकाणी तो फाटा काय असतो, वाळून जातो, नाही का. प्रभूमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. मला देवाच्या वचनाजवळ, प्रभूच्या वचनाजवळ असणं खूप गरजेचं आहे. दिवस अन रात्र मी देवाचं वचनचं मनन केलं पाहिजे. परमेश्वराला मागितलं पाहिजे, प्रभू या वचनाचं ज्ञान तुम्हाला दे. कारण याकोब सांगतो, जो कोणी ज्ञानाने उन्हाय त्यांनी परमेश्वराकडे मागावे. जर मी खरंच ज्ञानाने उन्हाय तर मी माझ्या प्रभूला मागितलं पाहिजे की प्रभू मी ज्ञानाने उन्ही आहे, मला तू काय कर, त्या ज्ञानाने भर, त्या आत्म्याने भर आणि तुझे गौरव माझ्याकडून होऊ दे, नाही का. त्याचप्रमाणे यव्हान अजून एका ठिकाणी सांगत आहे, यव्हान याचा 7वा अध्याय आणि वचन 38. आणि यव्हान सांगतो की जो मजवर विश्वास ठेवितो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. कशा वाहतील? जिवंत पाणी. मग जिवंत पाणी कोण आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग तो जर तुमच्यामध्ये असेल तर जिवंत पाण्याच्या नद्या कितीतरी तुमच्यातून वाहत राहणार. तुम्ही अनेक कार्य करायला उभा राहतात, परमेश्वरासाठी आनंदित उल्हासित होणार. कारण तुम्हाला देवाने काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. कशासाठी? जिवंत पाण्याने तुम्हाला भरलेलं आहे त्याने. नाहीतर आपल्यामध्ये मरकुटल्यापणा नाही पाहिजे, नाही का. एकदम गळून गेल्यासारखं आपल्याला, नाही का, काहीच नाही आपल्यामध्ये असं राहत की मी परमेश्वरासाठी उभा राहिले. तर माझ्यामध्ये एक ताजा तवणापणा असला पाहिजे. जे झाड पाण्याच्या प्रभावावर लावलेले ते तर कसं असतं, टवटवीत असतं ना. मग तसे प्रभूचे लोक असले पाहिजे प्रियांनो. कसे? एकदम ताजे तवाने, नाही का. देवाच्या वचनाचे जे प्रभू जवळ आहेत, जे वचनाजवळ आहेत, जे प्रार्थनेजवळ आहेत, ते कधीही सुकलेले दिसणार नाहीत तुम्हाला. तर ते रसभरीत आणि टवटवीत तुम्हाला दिसणार. का? तर ते प्रभूचे लोक आहेत, ते निवडलेले लोक आहेत. आणि तुम्ही आणि मी आज या ठिकाणी सर्व बसलेले आहोत तर आपल्याला प्रभू येशूने निवडलेलं आहे. कारण खरंच थोडक्या लोकांसाठी परमेश्वराने हे काम केलेलं आहे, नाही का. आणि परमेश्वराचं अजून एक वचन वाचूया आपण. प्रगटीकरण याचा 22वा अध्याय आणि वचन 2. कधी बघा आता ह्या इथं प्रगटीकरणामध्ये येवाण्याने सांगितलेलं आहे की नदीच्या दोन्ही बाजूनी काय आहे? 12 जातीचे झाड लावलेले आहेत. किती? 12 जातीचे. आणि ते झाड काय करतात? दर महिन्याला फळ देतात, दर महिन्याला. म्हणजे असे झाड आहेत ते. ते कधीही फळ नाही दिलेलं सांगितलं, पण ते 12 जातीचे झाड जे आहे, नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातीची फळे देणारी जीवनाचे झाड होते. आणि ते दर महिन्यास आपली फळे देते. आणि त्या झाडाची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. आणि त्या झाडाचा पाला देखील काय होतोय? उपयोगी पडलेला आहे. ह्या झाडाला परमेश्वराने काय केलेलं आहे? फळ दिसलं नाही तर शाप दिलेला आहे. आणि हे झाड काय झालेलं आहे? जळून गेलेलं आहे. परंतु प्रियांनो, तुम्ही आणि मी आपण परमेश्वराचे झाड आहोत. या ठिकाणी बसलेले प्रत्येक जण प्रभूने निवडलेले एक झाड आहोत. आणि त्या झाडाने जाऊन आपण फळ दिलं पाहिजे.
आज 23 गेलं, 24 गेलं, 25 पण आलं, तरी पण मी फळ दिलं नाही. माझ्या जीवनात त्या फळाचे कार्यच घडलं नाही. पण फळ देण्याची मी कोशिश करायला पाहिजे. आता 25 लागलेले, तर देवाच्या कार्यासाठी मी झटेल. प्रभू, मी आजच तुला नाही का, मी माझी नाही का रिक्वेस्ट करते, का माझं जीवन मी तुला देते. फळं देण्याचे मी काम करणार. वचन सांगण्याचे मी काम करणार. मी घरात बसून राहणार नाही. घरातल्या कामाला वेळ देणार नाही. मी प्रार्थनेसाठी वेळ देणार, वचनासाठी वेळ देणार, मंदिरात मला जे भेटेल त्या कामासाठी वेळ देणार. पाळक साहेब मला जे सांगतील ते करण्यासाठी मी सतत तयार असणार. कारण याजक हे परमेश्वराने निवडलेले आहेत आणि त्यांचा शब्द देवासमान असतो. प्रियांनो, ते तुम्हाला आणि मला ऐकणं भाग आहे. मग हे 12 जातीचे झाडं जे आहेत, दर महिन्यात